नमस्कार मंडळी, मी सुनीता आणि तुम्ही पाहता आज सुनीताज रेसिपी। तर इथे मी भाजके पोह्यांचा चिवडा बनवलेला आहे। त्यासाठी मी अर्धा किलो भाजके पोहे घेऊन ते स्वच्छ निवडून घेतलेले आहेत। आणि त्यासाठी आपल्याला जे इन्ग्रेडियंट्स लागतात त्यामध्ये शेंगदाणे, खोबऱ्याचे काप, लसूण, भाजकी डाळ घेतलेली आहे आणि भरपूर असा कढीपत्ता घेतलेला आहे आणि मसाला मी रेडीमेडच घेतलेला आहे चिवड्याचा। त्यानंतर कढईत तेल टाकून मी त्यामध्ये 1 चमचा मीठ टाकलेला आहे। त्यामुळे आपल्या आपण जे पदार्थ तळून घेणार आहे त्यांना चवही छान येते आणि खरपूस तळले जातात। पहिल्यांदा मी ते शेंगदाणे चांगले खरपूस असे तळून घेतलेले आहेत। शेंगदाणे काढल्यानंतर त्यामध्ये खोबऱ्याचे काप टाकलेले आहेत, तेही चांगले तळून घ्यायचे। खोबऱ्याचे काप तळून झाल्यानंतर आपण त्यामध्ये काजू टाकणार आहे आणि काजूही चांगले तळून घ्यायचे आहेत। इथे काजूचे मी 2 भाग करून घेतलेले आहेत, त्या पाकळ्या आपण तळून घेतलेल्या आहेत। त्यानंतर आपण डाळ तळून घ्यायची आहे। डाळ जास्त वेळ तळायची नाही, नाहीतर ती अशी कडक होते। त्यानंतर मी लसूण तळून घेतलेला आहे, लसूण ठेचून घेतलेला आहे। तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही टाकू शकता लसूण। हिरवी मिरची टाकू शकता, मी इथे हिरवी मिरची टाकलेली नाही कारण मसाला जास्त टाकणार आहे। आणि त्यानंतर मी इथे कढीपत्ता तळून घेतला आहे। कढीपत्ताही चांगला कडक होईपर्यंत तळून घ्यायचा आहे। हे सगळं काढून पोह्यांवर ओतून घ्यायचं आहे आणि चांगल्या प्रकारे आपण ते मिक्स करून घेणार आहोत। तर ते चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतल्यानंतर आपण कढईत तेल गरम करायला ठेवलं होतं त्यामध्ये 1 चमचा मोहरी टाकायची आहे आणि गॅस बंद करून घ्यायचा आहे। तेल थोडंसं कोमट झालं की त्यामध्ये आपण मसाला टाकणार आहोत। मसाला चांगला मिक्स केल्यानंतर आपण तो पोह्यांवर टाकायचा आहे आणि हे सगळं एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथं पाहू शकता तुम्ही, मी ते सगळं मिक्स करून घेतलेले आहे। तुम्हाला चवीप्रमाणे तुम्ही त्यामध्ये पिठी साखरही टाकू शकता, पिठी साखरने छान चव येते चिवड्याला। आणि अशा प्रकारे तयार आहे आपला कुरकुरीत भाजके पोह्यांचा चिवडा। तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली ती सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब